बीकॉम भाग फर्स्टमधील सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सौ कांबळे MB रयत शिक्षण संस्थेच्या HGM कॉलेज कराडमधून आपणासाठी सब्जेक्ट बिझनेस मॅनेजमेंट या विषयावरती आपल्याशी चर्चा करू इच्छिते. बिझनेस मॅनेजमेंट सब्जेक्ट जो आहे तो बीकॉम फर्स्टसाठी आहे आणि त्याच्यामधलं युनिट फर्स्ट जे आहे ते व्यवसाय व्यवस्थापन. आता या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय व्यवस्थापनावरती बोलणार आहोत. ॲक्च्युली व्यवस्थापन पाहण्यापूर्वी व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण अभ्यास करतो आहोत आणि त्या अनुषंगानं प्रथमतः आपण व्यवसाय ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्यवसाय याला इंग्लिशमध्ये बिझनेस असं म्हटलं जातं. बिझनेस यामध्ये जर आपण बघितलं तर विशिष्ट कार्यामध्ये मग्न असणं, कार्यमग्न असणं किंवा काहीतरी करण्यामध्ये, काही ना काहीतरी करण्यामध्ये सतत मग्न असणं असा त्याचा अर्थ आहे. साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर व्यवसाय ही संकल्पना जी आहे ती अर्थशास्त्रानुसार एक सामान्य क्रिया म्हणून ओळखली जाते. या आर्थिक क्रियेचा मानवी जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध येतो. यामध्ये या आर्थिक क्रियामध्ये जर तुम्ही बघितलं तर सामान्य व्यवहार, साधारणपणे जर तुम्ही बघितलं अल्फ्रेड मार्शलच्या मते व्यवसाय ही एक आर्थिक क्रिया म्हणून ओळखली जाते आणि या आर्थिक क्रियेमध्ये ज्याला आपण ऑर्डिनरी बिझनेस असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन करणं आणि त्याचं विनिमय घडवून आणणं किंवा विक्री करणं या अर्थाने ही संकल्पना वापरली जाते. साधारणपणे बघा, अर्थशास्त्रानुसार व्यवसाय ही एक आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रियेमध्ये जर बघितलं तर वस्तू सेवांचं उत्पादन करणं आणि त्याचा विनिमय घडवून आणणं या दोन क्रिया विचारात घेतल्या जातात. मनुष्याच्या गरजा असंख्य आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी मनुष्य सतत काही ना काहीतरी करत असतो. त्यालाच ह्युमन ऑक्युपेशन असं म्हटलं जातं. आता यामध्ये या मानवी कामधंद्याचा साधारणपणे पुन्हा 3 प्रकार पडतात की ज्याच्यामध्ये आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, पेशा करतो आणि व्यवसाय करतो. आता यामध्ये जर बघितलं तर नोकरीचा अर्थ काय? मनुष्य उदरनिर्वाहासाठी, पोट भरण्यासाठी जेव्हा नोकरी करतो तेव्हा मालक सांगेल त्याप्रमाणे आणि नोकरीच्या करार आणि अटी शर्तीप्रमाणे मालक सांगेल त्याप्रमाणे तो काम करत असतो. पेशामध्ये साधारणपणे आपल्याकडील सेवा फीच्या मोबदल्यामध्ये इतरांना देण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि व्यवसाय ही जी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन आणि विनिमय या 2 क्रिया येतात. आता यामध्ये जर बघितलं तर उत्पादन जे आहे त्याला आपण बघा की पुन्हा आपण व्यवसायाच्या जर व्याप्तीकडे जर वळलो तर जी साधारणपणे व्यवसायाची व्याप्ती तुम्हाला बघायला मिळेल. व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर वस्तू सेवांचं उत्पादन की ज्याच्यामध्ये उद्योगाची क्रिया अभिप्रेत आहे आणि विनिमय याच्यामध्ये खरेदी विक्री आणि त्याशी आनुषंगिक सेवा आनुषंगिक सेवांचा समावेश होतो. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर
उत्पादनामध्ये उद्योग ही क्रिया अभिप्रेत आहे की ज्यामध्ये एकापेक्षा अनेक वस्तू सेवांचं उत्पादन आपल्याकडे होताना आपण बघतो की ज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राथमिक उद्योग, त्यानंतर उत्पत्ती उद्योग, त्यानंतर उत्खनन, त्यानंतर निर्माण उद्योग या उद्योगांचा समावेश होतो. आता या अनुषंगाने जर बघितलं तर प्राथमिक उद्योगामध्ये काय होतं की उत्पादन किंवा निर्माण उद्योगासाठी आवश्यक असणारा रॉ मटेरियल, ज्याला प्राथमिक जो रॉ मटेरियलचा भाग आहे, कच्चा माल निर्माण करणं अभिप्रेत आहे. आता उदाहरणार्थ भारतामध्ये जर बघितलं तर कृषी उद्योगावर आधारितच मोठ्या प्रमाणावर उद्योजक किंवा उद्योजकता ही डेव्हलप झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे आणि याच्यामध्ये उदाहरणार्थ कापूस उत्पादन, साखर उत्पादन किंवा जे शेतीमधून जी घेतली जातात उत्पादनं सर्व प्रकारची ती याच्यामध्ये उपलब्ध होतात. उत्पत्ती उद्योगामध्ये सजीवांची निर्मिती केली जाते की ज्याच्यामध्ये आपल्याला पशुपालनासारखा किंवा नर्सरीसारख्या उद्योगाचा समावेश होताना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर उत्खनन हा एक महत्त्वाचा उद्योग येतो की ज्याच्यामध्ये जमिनीच्या पोटातून भूगर्भामधून अनेक खनिज द्रव्य शोधली जातात. साधारणपणे ही कच्च्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या शुद्धीकरणाचं काम यामधून केलं जातं. म्हणजे खनिज उद्योगाचा समावेश की ज्याच्यामध्ये जमिनीच्या भूगर्भामधून वस्तूची उत्पादनं घेण्याचा प्रयत्न केला जातो. निर्माण उत्पादनं जी आहे ती कच्च्या मालावर अनेक प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये उत्पादन करणं याचा समावेश होतो. उदाहरणार्थ ऊसापासून साखर तयार करणं, कापसापासून कापड तयार करणं, सिमेंट तयार करणं, साबण तयार करणं, फॅक्टरी ज्या आज आहेत त्याच्यामधून मोटारीसारख्या वस्तू, वाहतुकीचे साधनं ही तयार करणं यांचा समावेश होतो. म्हणजे वस्तूच्या उत्पादनामध्ये या पद्धतीचे व्यवसाय चालतात, उद्योग चालतात. प्राथमिक उद्योग, उत्पत्ती उद्योग, उत्खनन उद्योग आणि निर्माण उद्योग. त्यानंतर ही जी वस्तूची उत्पादनं आहेत ही इथं उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होते. उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण केव्हा होते? साधारणपणे वस्तूचं उत्पादन याचा अर्थ मुळात असा आहे की कच्च्या मालावर अनेक प्रक्रिया करायचं आणि त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं. आता कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर झालं की उत्पादनाची प्रक्रिया थांबली असे नाही, तर त्याचं पैशामध्ये जेव्हा रूपांतर होईल तेव्हा उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं जर बघितलं तर ही सर्व वस्तूची उत्पादनं ही वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जाताना तुम्हाला बघायला मिळतील आणि याचं पैशामध्ये जेव्हा आपण रूपांतर करतो त्याच्यामध्ये खरेदी विक्रीच्या प्रक्रिया अभिप्रेत आहे. यालाच व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं. व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं. आता व्यापारामध्ये काय आहे तर अपेक्षित खरेदी आणि विक्री या दोन प्रक्रिया अभिप्रेत आहेत आणि या अनुषंगानं जर तुम्ही बघितलं तर यामध्ये खरेदी विक्रीच्या प्रक्रियेच्या संबंधित जर आपण क्रिया जर बघायचं म्हटलो तर त्या अनुषंगाने उद्योगामध्ये स्वदेशी उद्योग आणि विदेशी उद्योगाचा समावेश होतो. आता स्वदेशीमध्ये काय येतं तर साधारणपणे घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापाराचा समावेश होतो. घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापाराचा समावेश होतो. आता किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार हा जो आहे तो देशाच्या सीमेच्या अंतर्गत चालणारा व्यापार म्हणून ओळखला जातो आणि विदेशी व्यापारामध्ये दोन देशातल्या व्यापाराचा समावेश होतो. आता विदेशी व्यापारामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार
याचा समावेश होतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आयात व्यापारामध्ये आपण अदर कंट्रीमधून, इतर देशामधून वस्तू सेवांची उत्पादनं आपण आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी विदेशातून मागवतो. निर्यात व्यापारामध्ये आपल्या देशाची गरज भागून राहिलेल्या वस्तू सेवांचं उत्पादन आपण विदेशामध्ये पाठवतो की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला परकीय चलन, ज्याला फॉरेन करन्सी म्हणतो, ती उपलब्ध होते. आणि पुनर्निर्यात व्यापारामध्ये विदेशातून वस्तू मागवतो आणि पुन्हा त्या विदेशामध्ये पाठवण्याचा आपण प्रयत्न करतो. आता साधारणपणे ह्या ज्या क्रिया आहेत या खरेदी विक्रीशी संबंधित क्रिया म्हणून ओळखल्या जातात. या क्रिया सुरळीतपणे चालू राहण्यासाठी आपल्याला काही अनुषंगिक सेवांची मदत घ्यावी लागते. आता या अनुषंगिक सेवांमध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे वेगवेगळ्या उद्योग आणि व्यापाराला आवश्यक असणाऱ्या ज्या क्रिया आहेत की ज्यामध्ये बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, विमा सेवा आहेत किंवा वाहतूक व्यवस्था आहे, संग्रहणाची व्यवस्था आहे, आणि अनुषंगिक सेवा. अनुषंगिक सेवा. आता इथं जर बघितलं तुम्ही तर बँका ह्या उद्योग आणि व्यवसायाला अर्थसहाय्य करण्याचं काम करतात. विमा कंपन्यांचा जर कार्याचा भाग बघितला तर एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक लोकांकडून विमा हप्त्यापोटी निधी जमा करून त्यातून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आज उद्योग व्यवसायाचा व्याप वाढलेला आहे, स्वरूप वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये धोके वाढलेले आहेत आणि यामुळे जे काही उद्योजकांचं नुकसान होतं ते नुकसान भरून देण्याचा प्रयत्न इथं केला जातो. साधारणपणे वाहतूक ही देशाच्या आर्थिक प्रगतीची रक्तवाहिनी म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे वाहतूक यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा सेवा पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि त्यामुळे उद्योग आणि व्यापार क्रिया चांगल्या पद्धतीनं सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मदत होते. आता संग्रहण ही जी सेवा आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज वस्तूचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, म्हणजे ज्याला आपण मास प्रोडक्शन म्हणतो ते मास प्रोडक्शन इथं घेतलं जातं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन जे घेतलेलं आहे त्याचं पैशामध्ये रूपांतर करत असताना ते लगेचच होईल असं नाही, म्हणजे ग्राहकांच्या गरजानुसार किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार ते आपल्याला प्रोव्हाइड करावे लागणार आहेत आणि जोपर्यंत वस्तू उत्पादनाला मागणी येत नाही तोपर्यंत ती स्टोअर करून ठेवणं, संग्रहित करून ठेवणं हे तिथं अभिप्रेत आहे. साधारणपणे आज उद्योजकांच्याकडे आणि व्यापाऱ्यांच्याकडे चांगल्या पद्धतीच्या संग्रहण सेवा उपलब्ध असतीलच असं नाही आहे आणि वस्तूचं उत्पादनाला चांगली जर किंमत मिळायची असेल तर त्याचा दर्जा हा चांगला असावा लागतो आणि हा दर्जा सुरक्षित ठेवण्यासाठी आज संग्रहणाची व्यवस्था सुद्धा तितकीच सुरक्षित असणं अत्यंत अभिप्रेत आहे, चांगल्या पद्धतीचे असणं आवश्यक आहे आणि ती पोहोचवण्याचं काम या संग्रहण व्यवस्थेमधून, संग्रहण व्यवस्था सेवामधून केलं जातं. आता साधारणपणे बघा, बँका आहेत, विमा आहे, वाहतूक आहे, संग्रहण आहे, त्याचबरोबर वस्तू सेवांचं उत्पादन आहे, विक्री आहे, या क्रिया घडवून आणत असताना बऱ्याचशाच अडचणी किंवा बऱ्याचशाच समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि ह्या सगळ्या समस्या व्यक्तीला किंवा उद्योजकाला माहीत असतीलच असं नाही आणि त्या जे लोक तज्ज्ञ आहेत अशा तज्ज्ञांच्याकडून जर मिळाला तर त्यांचं कार्य, उद्योजकांचं, व्यावसायिकांचं, व्यापाऱ्यांचं कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मदत होईल. विशेषतः देशी व्यापारामध्ये किंवा स्वदेशी व्यापारामध्ये घाऊक व्यापार येतो, किरकोळ व्यापार येतो, यांना फारशा समस्या येत नाहीत. परंतु जेव्हा दोन देशामध्ये व्यापार चालतो, आयात व्यापार, निर्यात व्यापार, याच्यामध्ये जर बघितला तर व्यापारी करार करणं किंवा जकातीसारखे व्यवहार पूर्ण करणं किंवा व्यवसायाला परवानगी मिळवणं, दोन देशातील राजकीय संबंध, राजकीय करार, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथं विचार करावा लागतो आणि याबद्दल उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना चांगली माहिती असते असं नाही आणि ते मिळवून देण्याचं काम त्या अनुषंगिक सेवांमधून केलं जातं. काही मार्केटमध्ये ते तज्ज्ञ त्या अनुषंगाने लोक उपलब्ध असतील, त्याच्याकडून सेवा देण्याचं काम किंवा त्यांना सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम
या अनुषंगिक सेवामधून केलं जातं. म्हणजे आज जर बघितलं तर व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये काय येतं तर वस्तूचं उत्पादन करणं किंवा ज्यामध्ये उद्योगामधून विविध वस्तू सेवांची उत्पादनं घेणं. विनिमयामध्ये आता उदाहरणार्थ उत्पादनाला उद्योग म्हटलं जातं किंवा इंडस्ट्री म्हटलं जातं. विनिमयाला साधारणपणे कॉमर्सच्या भाषेमध्ये कॉमर्स आपण म्हणू की याच्यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार की जे आपण व्यापार म्हणून ओळखतो आणि व्यापाराला अनुषंगिक सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम ज्याला ट्रेड्स असं म्हटलं जातं त्याचा समावेश होतो की ज्याच्यामध्ये बँका, विमा कंपन्या, वाहतूक, संग्रहण आणि अनुषंगिक सेवा अशा सेवांचा इथं समावेश होताना तुम्हाला बघायला मिळेल. आज आपण व्यवसाय व्यवस्थापन बघत आहोत. म्हणजे मुळात व्यवस्थापन ही संकल्पना पाहण्यापूर्वी व्यवसायाचा अर्थ आणि व्याख्या किंवा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला आधी समजणं गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगानं आता जर आपल्याला लक्षात आलं तर व्यवसाय म्हणजे काय तर व्यवसायाचा अर्थ की साधारणपणे उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी आपण जे काही करत असतो त्याला आपण आर्थिक क्रिया म्हणतो. व्यवसाय ही एक आर्थिक क्रिया आहे. मानवी जीवनाशी तिचा अत्यंत जवळचा संबंध आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी पोट भरण्यासाठी मनुष्य सतत काही ना काही तर करतो. त्यापैकी व्यवसाय ही एक क्रिया आहे. व्यवसाय ही आर्थिक क्रिया म्हणून ओळखली जाते. आता आर्थिक क्रियेचा अर्थही आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना त्याच्यामधून पैसा मिळणं हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे कोणताही व्यावसायिक कोणताही उद्योजक व्यवसाय करत असताना त्याच्या पाठीमागं उद्देश राहतो आणि तो उद्देश टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणं हा त्या पाठीमागं उद्देश असताना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे व्यवसाय ही एक आर्थिक क्रिया आहे. त्याच्यामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन केलं जातं. त्याच्यामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अभिप्रेत आहेत. त्याच्यामध्ये अनुषंगिक सेवांचा समावेश आहे आणि हे सगळं करत असताना त्या पाठीमागं नफा मिळवण्याचा उद्देश असताना तुम्हाला बघायला मिळेल. वस्तू सेवांचं उत्पादन करण्याबरोबर ही क्रिया जर बघितली तर सतत चालणारी प्रक्रिया म्हणून तिला पाहिलं जातं. वस्तू सेवांचं उत्पादन सामान्य उपभोक्त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या अनुषंगानं सतत उत्पादित वस्तूंची उत्पादनं करून त्या भागवणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. ग्राहकांच्या गरजांचं समाधान करणं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याचबरोबर इथं व्यवसाय हा एक मानवी कामधंदा म्हणूनही ओळखला जातो. त्या अनुषंगानं आपण व्यवसाय ही संकल्पना आणि त्याची व्याप्ती बघितलेली आहे. आता साधारणपणे या ज्या व्यवसाय क्रिया आहेत या चांगल्या पद्धतीनं जर चालायचं असेल तर त्याचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागणार आहे. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय तर साधारणपणे व्यवस्थापक जे काही कामं करतो मग त्याच्यामध्ये पूर्वानुमान करणं, नियोजन करणं, संघटन करणं, निर्णय घेणं, निर्देशन करणं, समन्वय राखणं आणि नियंत्रण ठेवणं या आणि अशा कार्यांचा समावेश होतो. आता साधारणपणे व्यवस्थापनाची जी कार्य आहेत की जो व्यवस्थापक पूर्ण करत असतो त्याला व्यवस्थापकाचे कार्य म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला व्यवस्थापन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता मुळात ही व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा आपल्याला अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. साधारणपणे सामान्य अर्थ असा घेतला जातो की आपलं जे काम आहे मग ते आज जर व्यवस्थापनाची संकल्पना बघितली तर उद्योग व्यापाराबरोबर सामान्य लोकांच्या दृष्टीतून सुद्धा व्यवस्थापन ही क्रिया अत्यंत महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. आपण दररोजचं दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा व्यवस्थापनाच्या काही कार्यांचा, व्यवस्थापनाच्या काही तंत्रांचा, व्यवस्थापनाच्या काही नियमांचा पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचार आणि वापर करत असताना आपल्याला बघायला मिळेल. साधारणपणे व्यवस्थापनाची सामान्य व्याख्या जर इथं बघितली तर इतरांकडून काम करून घेणं किंवा इतरांच्या बरोबरीनं काम करणं म्हणजे व्यवस्थापन असाही सामान्य अर्थ घेतला जातो. किंबॉलची जर व्याख्या बघितली तर व्यवसायाचं प्रवर्तन करणं, व्यवसायाला अर्थपुरवठा करणं, व्यवसायाचं नियोजन करणं, संघटन करणं, निर्णय घेणं, निर्देशन करणं, समन्वय राखणं या आणि अशा सर्व कार्य करणारी व्यवसायांतर्गतली जी व्यवस्था आहे त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता व्यवस्थापन ही जी क्रिया जर बघितली तर ही जी संकल्पना आहे ती मानवी संस्कृती इतकी प्राचीन समजली जाते
म्हणजे व्यवस्थापन हा शब्द आज जरी आपण पाहत असलो तरी ही संकल्पना मानवी संस्कृती इतकी प्राचीन समजली जाते. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे मनुष्याच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये व्यवस्थापन संकल्पनेचा विचार केला गेल्याचा आपल्याला काही पुरावे आणि दाखले आजही पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ मनुष्य इतर प्राण्याप्रमाणे जेव्हा शिकारी अवस्थेमध्ये जंगलामध्ये फिरत होता, स्वजबाबदारीवरती अन्न मिळवणं, स्वतःचं संरक्षण करणं, ही साधारणपणे शिकारी अवस्था म्हणून तुम्हाला पाहता येईल. यामध्ये शिकार करत असताना त्यानं व्यवस्थापनाच्या काही तंत्राचा वापर केल्याचे पुराव्याने दाखले मिळतात. उदाहरणार्थ प्राण्याच्या पळण्याचा वेग, त्याच्यामधलं आणि मानवामधलं अंतर, हातातल्या हत्यारानं प्राण्याचा घेण्यात येणारा वेग, यामध्ये व्यवस्थापनाच्या काही तंत्राचा म्हणजे शिकारी अवस्थेमध्ये नियोजन आणि नियंत्रण या तंत्राचा त्यानं विचार केल्याचे काही पुराव्याने दाखले तुम्हाला आजही पाहायला मिळतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर काही आपल्याकडे संस्कृती आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सणाला सुरुवात कधी होते? साधारणपणे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून आपण इसवी सणाला सुरुवात करतो. म्हणजे इसवी सन पूर्व येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 5000 वर्ष, 5000 वर्ष म्हणजे आज वर्ष किती होतात? आज 2020 आहे. त्या 5000 मध्ये 2020 मिळवलं तर 7020 वर्षाचा कालावधी आपल्याला मोजेल. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनचा जर काल बघितला तर त्याच्या आधीपासून व्यवस्थापनाच्या काही तत्वांचा आणि तंत्राचा मानवानं वापर केल्याचे पुरावे आणि दाखले तुम्हाला बघायला मिळतील. याच्यामध्ये जर बघितलं तर इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी म्हणजे आज जर बघितलं तर 7020 वर्षापूर्वी काही संस्कृतीमध्ये, ज्याच्यामध्ये सुमेरियन संस्कृती आहे, हिब्रू संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, चीनी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांनी कराच्या माध्यमातून काही रकमांचं नियोजन केल्याचं, म्हणजे त्या काळामध्ये समाजाचा मंदिराच्या पुजाऱ्यांवरती मोठा विश्वास होता आणि हे पुजारी त्यांचा एक विश्वस्त म्हणून संपत्ती स्वतःजवळ सुरक्षिततेसाठी ठेवत होती किंवा कराच्या माध्यमातून या लोकांनी काही रकमा गोळा केलेल्या होत्या. त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? म्हणजे त्या कराच्या रकमा ज्या आहेत त्या आज बँकेचे जसे व्यवहार होतात, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं आणि त्यातून नफा मिळवणं, हा जो व्याजाच्या माध्यमातून जो बिझनेस चालतो बँकांचा, तो त्या काळामध्ये हिब्रू संस्कृतीमध्ये, सुमेरियन संस्कृतीमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलेला होता. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या तत्वांचं, व्यवस्थापनाच्या कार्यांचा विचार केल्याचा तुम्हाला काही पुराव्याने दाखले मिळतात. उदाहरणार्थ चीनची प्रचंड भिंत, जवळजवळ 1500 मैल लांबीची भिंत बांधत असताना त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे, नियंत्रण त्याच्यावरती ठेवलेलं आहे. एवढं मोठं कन्स्ट्रक्शन तिथं उभारलं गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जर बघितलं तर आजही आपल्याला आपल्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये म्हणा, काही जुनाट मंदिरं, विशेषतः ज्याला आपण गाव पातळीमध्ये जर बघितलं तर काही हेमाडपंथी मंदिरं, म्हणजे दगडांच्या मोठ्या चिरा एकावरती एक रचून मोठीच्या मोठी बांधकामं झाल्याचे काही पुरावे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या जगामधलं एक आश्चर्य म्हणून ज्याला ओळखलं जातं, ताजमहालचं बांधकाम 21 ते 22 वर्ष चालू होतं. म्हणजे एवढं प्रचंड बांधकाम करत असताना, एवढ्या कालावधीमध्ये करत असताना त्याच्यासाठी लागणारा कामगार असेल, बांधकामासाठी लागणारं साहित्य असेल आणि मग ती रचना पूर्ण होणं असली, यामध्ये नियोजन आणि नियंत्रणाच्या काही तंत्राचा तिथं वापर झाल्याचे पुरावे आणि दाखले तुम्हाला बघायला मिळतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर भव्य पिरॅमिड्सची बांधकामं ही तिथं अभिप्रेत तुम्हाला बघायला मिळतील. साधारणपणे 13 एकरामध्ये आणि कित्येक टनाच्या वजनाच्या शिला एकावरती एक रचून ही पिरॅमिडची बांधकामं झालेली असताना तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे हे सगळी जागतिक आश्चर्य म्हणून आज ओळखली जातात. इथं व्यवस्थापनाच्या काही तत्वांचा आणि तंत्रांचा वापर केल्याचे काही पुरावे आणि दाखले तुम्हाला बघायला मिळतील. साधारणपणे आज जर खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्याच बघायची म्हटलं तर आपण नंतरच्या लेक्चरमध्ये अगदी आपण सविस्तरपणे आपण बघण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटू.